नमस्कार, मैं हूं जूली तिवारी। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। उल्लासनगर एवं अंबरनाथ विधानसभा क्षेत्र में कांग्रेस की परिवर्तन जन संवाद यात्रा, गांधी जी के सिद्धांतों पर आधारित जन सेवा का नया अध्याय। कांग्रेस नेता रोहित साल्वे ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में घोषणा की कि उल्लासनगर एवं अंबरनाथ विधानसभा क्षेत्र में कांग्रेस कमेटी ने आगामी विधानसभा चुनावों को ध्यान में रखते हुए परिवर्तन जन संवाद यात्रा शुरू करने का निर्णय लिया है। यह यात्रा समाज के सभी वर्गों के बीच जाकर उनकी समस्याओं और आवश्यकताओं को समझने का एक महत्वपूर्ण प्रयास है। रोहित साल्वे ने बताया कि इस पहल का उद्देश्य महात्मा गांधी के 3 मूल सिद्धांत अहिंसा, निस्वार्थता और सत्य के प्रति अपनी प्रतिबद्धता को प्रदर्शित करना है। इस यात्रा का उद्घाटन 2 अक्टूबर राष्ट्रपिता महात्मा गांधी की जयंती के अवसर पर किया गया। कांग्रेस के सभी पदाधिकारी विभिन्न वार्डों में जाकर स्थानीय नागरिकों से संपर्क करेंगे। इस दौरान वे लोगों को इस यात्रा के उद्देश्यों और इसके महत्व के बारे में जानकारी देंगे। कांग्रेस पदाधिकारी आम जनता से बातचीत करेंगे, उनके अनुभव सुनेंगे और उन्हें अपनी आवश्यकताओं के बारे में खुलकर बताने के लिए प्रोत्साहित करेंगे। रोहित साल्वे ने आगे कहा कि इस यात्रा में निस्वार्थ जन सेवा, महिलाओं की सुरक्षा और सत्य जैसे महत्वपूर्ण मुद्दों पर चर्चा की जाएगी। इस वार्ता में उन समस्याओं पर विशेष ध्यान दिया जाएगा जो वर्तमान में नागरिकों को प्रभावित कर रही है। उदाहरण के लिए अस्पतालों की इमरजेंसी सेवाओं की कमी, शिक्षकों की उपलब्धता और अन्य बुनियादी सेवाओं की आवश्यकता जैसे विषयों को प्राथमिकता दी जाएगी। कांग्रेस पदाधिकारियों ने बताया कि आज के समय में लोग कई आवश्यक सेवाओं से वंचित है। इन समस्याओं को समझते हुए कांग्रेस का मानना है कि अब केवल विचार करने का ही नहीं बल्कि कार्य करने की आवश्यकता है। इस यात्रा के माध्यम से कांग्रेस कमेटी न केवल लोगों की समस्याओं को उजागर करेगी बल्कि उनके समाधान के लिए भी ठोस कदम उठाने का संकल्प करेगी। रोहित साल्वे ने कहा कि इस जन संवाद यात्रा का उद्देश्य केवल चुनावी प्रचार नहीं बल्कि एक सशक्त और जागरूक समाज का निर्माण करना भी है। कांग्रेस का लक्ष्य है कि वे जनता के साथ मिलकर समस्याओं का समाधान ढूंढे और उनके साथ एक मजबूत संवाद स्थापित करे। यह यात्रा उल्लासनगर एवं अंबरनाथ विधानसभा क्षेत्र की जनता की आवाज को सुनने और उनकी आवश्यकताओं को पूरा करने में कांग्रेस की सक्रिय भूमिका निभाने का एक महत्वपूर्ण अवसर है। कांग्रेस कमेटी इस यात्रा को नागरिकों के अधिकारी और आवश्यकताओं को प्राथमिकता देने वाले एक सकारात्मक संवाद की दिशा में एक महत्वपूर्ण कदम मानती है। इस पहल से उल्लासनगर एवं अंबरनाथ की राजनीतिक पृष्ठभूमि में एक नया मोड़ आने की संभावना है जिसमें नागरिकों के अधिकारों को महत्व दिया जाएगा। कांग्रेस का यह अभियान समाज के सभी वर्गों के बीच एक सकारात्मक संवाद स्थापित करने की दिशा में एक महत्वपूर्ण कदम है। आज आपल्याला सर्वांना इथे काँग्रेस उल्हासनगर काँग्रेस पक्षाच्या मुख्य कार्यालयात बोलवण्याचं कारण असं आहे की उल्हासनगर काँग्रेसने असं ठरवलं आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी हे लोकांपर्यंत जाऊन लोकांपर्यंत महाविकास आघाडीचा बद्दल माहिती घेऊन लोकांपर्यंत जातील। त्यासाठी आम्ही परिवर्तन जनसंवाद यात्रा याची सुरुवात आज महात्मा गांधी महापुरुष महात्मा गांधींच्या राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या जयंतीनिमित्त हा दिवस आम्ही आज निवडला आहे आणि या दिवशी आम्ही परिवर्तन जनसंवाद यात्राची सुरुवात आजपासून करणार आहे येत्या निवडणूक संपेपर्यंत। महात्मा गांधी जयंतीचा दिवस आज निवडायचं कारण असं आहे की महात्मा गांधीचे जे 3 महत्त्वाचे तत्व आहेत त्याच्यामध्ये सत्य, अहिंसा आणि निस्वार्थी भावानी सेवा या 3 तत्वांचा जो आहे तो लोकांपर्यंत नेण्याचं आमचं काम आम्ही करणार आहे। कारण की जे सत्ताधारी उल्हासनगर महानगरपालिका असेल किंवा आमचा जो उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आहे त्याच्या 2 प्रमुख विधानसभा येतात, एक 141 उल्हासनगर आणि 140 अंबरनाथचा 1/3 भाग हा उल्हासनगरमध्ये येतो, कल्याणचा काही भाग येतो। आपल्याला माहिती आहे की तिन्ही विभागामध्ये महायुतीचे आमदार आहेत, 2 जागी भाजपाचे आमदार आहे, एका जागी शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत। तर यांचा जो कारभार आहे तो खोटा कारभार जनतेपर्यंत नेणं, त्याच सोबत महायुतीच्या सरकारमध्ये ज्या प्रमाणे महाराष्ट्र अधोगतीला गेलाय हे सर्व विषय नेणं, भ्रष्टाचाराचा नवीन रेकॉर्ड या पूर्ण दोन्ही महानगरपालिका असतील किंवा पीडब्ल्यूडी कोणताही डिपार्टमेंट असेल, हा विषय असेल, रोजगाराचा विषय असेल, प्रश्न भरपूर आहेत
हे सर्व प्रश्न जनतेपर्यंत या यात्रेच्या माध्यमातून नेण्याचा आमचा मानस आहे. आणि जसं मी बोललो, महात्मा गांधींचे जे 3 तत्व आहेत, सत्य, म्हणून सत्य आम्ही लोकांसमोर नेणार आहे. हे जे खोटा आपला प्रचार करत आहे, एवढे कोटी रुपये आणले, एवढाचं काम झालं, याची सत्यता आम्ही नेणार कागदपत्रासकट. अहिंसा यासाठी म्हणलं कारण की आपल्याला माहित असेल की हा संपूर्ण एरिया कल्याण लोकसभेत येणारा, विशेषतः उल्हासनगर आणि अंबरनाथ इथे येणाऱ्या काळामध्ये हिंसाचार हा मोठ्या प्रमाणात, म्हणजे लॉ अँड ऑर्डरचा मोठा इश्यू इथे झालेला आहे. सर्वात लॉ अँड ऑर्डरमध्ये वाईट परिस्थिती या सगळ्या क्षेत्रात आहे. म्हणून महिलांची सुरक्षेचा प्रश्न आहे. म्हणून अहिंसा हा विषय आम्ही त्याच्यात घेतलेला आहे. आणि निस्वार्थी जनसेवा, आपल्याला माहिती आहे की काय कोणत्या प्रकारे ज्या राज्य सरकारचे इथे जे लोकप्रतिनिधी आहेत, 5 वर्षापासून अंबरनाथमध्ये बॉडी नाही, 3 वर्ष 2.5 वर्षापासून उल्हासनगरमध्ये बॉडी नाही. त्यामुळे महानगरपालिकेचे पण सर्व जी जबाबदारी आहे ती राज्य सरकारची आहे. आणि राज्य सरकार म्हणून त्यांचे जे प्रतिनिधी आहेत, मग दोन्ही आमदार असतील, तिन्ही आमदार असतील, त्यांची आहे. तर ज्या पद्धतीने त्यांनी कारभार केला आहे, फक्त जे खूप मोठे मोठे डेटा दिलाय, खूप मोठे मोठे फिगर्स दिले, एवढे पैसे आणले, खऱ्या अर्थाने याच्यामध्ये स्वार्थ, त्यांनी ठेकेदारांचं इकडे मनमानी कारभार हेच करण्याचं काम केलं आणि खरा विकास फक्त त्यांचा झालेला आहे. हे सर्व गोष्टी घेऊन आम्ही जनतेपर्यंत नेणार. जनतेमध्ये जाऊन 141 मध्ये पण उल्हासनगरचे आमचे जे आता इथे पदाधिकारी बसले आहेत ते 141च्या विभागामध्ये जास्त करून जातील आपापल्या विभागात. आणि विशेषतः मी स्वतः 140 मध्ये जिल्हाध्यक्षाच्या या नात्याने येणाऱ्या महाविकास आघाडीचा जो काही निर्णय होईल, जो काही उमेदवार ठरेल, ज्यामध्ये काँग्रेसनी प्रामुख्याने दावेदारी अंबरनाथसाठी केलेली आहे, त्यामुळे दावेदारी कोणाला भेटेल, उमेदवार कोण असेल, तो नंतरचा भाग आहे. आम्ही असं ठरवलं की वेळ न घालवता जनतेपर्यंत जाऊन यांचं खरं खोटं सर्व जनतेसमोर आणायचं, याच उद्दिष्टाने आपल्याला सर्वांना बोलवलं आहे. म्हणून आज आम्ही महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने परिवर्तन जनसंवाद यात्रा आजपासून सुरू करणार. काँग्रेसने दावेदारी केली अंबरनाथ. नाही, तो तर प्रश्नच नाही. आमचा उद्दिष्ट सन्मान्य राहुल गांधीजी, सन्मान्य नानाभाऊ पटोलेंच्या आदेशाचं पालन करणं आहे. त्याच्यामध्ये महाविकास आघाडीची सरकार आणणं, त्याच्यामध्ये महाविकास आघाडी सरकार आणण्यासाठी या लोकांना घरी बसणं जर गरजेचं आहे. मग उबाटाचा उमेदवार येईल किंवा काँग्रेसचा येईल किंवा इतर कोणताही जो आदेश पक्षाने देईल त्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता काम करेल. मग 141 मध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार येईल किंवा तिथे काँग्रेसचा येईल किंवा उबाटाचा येईल, विषय तो नाही. विषय हे आहे की आम्हाला सत्य हे लोकांपर्यंत घेऊन जायचं आहे, लोकांशी संवाद करायचा आहे. म्हणून आम्ही संवाद त्याच्यासाठी म्हणत आहे की लोकांचे पण काय म्हणणं आहे ते ऐकून घ्यायचे, तिथले नागरी प्रश्न काय, त्यांची अपेक्षा काय, हे सर्व जाणून घेण्यासाठी आम्ही त्या लोकांपर्यंत जाऊ. मी आपल्याकडे जे काही बोललो ते एक जिल्हाध्यक्षाच्या नात्याने, पक्षाच्या जिल्हाध्यक्षाच्या नात्याने बोललो आहे. हा पण उमेदवारी म्हणून पण मागच्या वेळेस पण मी लढलेलो आहे, यावेळेस पण आम्ही उमेदवारी मागितलेली आहे. आणि उमेदवारी काँग्रेस पक्ष ही अंबरनाथची विधानसभेसाठी पूर्ण जोर आणि ताकद लावत आहे. त्यामुळे काँग्रेसला हे वाट्यात आले आणि मला ते संधी मिळाली, तर त्यामुळे संधी मला मिळाली तर अधिक उत्तम आहे. कारण की मी त्याच बहाने अंबरनाथच्या प्रत्येक वॉर्डामध्ये, प्रत्येक एरियामध्ये जाण्याचा मला म्हणजे या यात्रेच्या निमित्ताने लोकांपर्यंत जाण्याचा मौका मिळेल. आणि संधी नाही मिळाली तर जो महाविकास आघाडीचा उमेदवार येईल त्याच्यासाठी याचा फायदा होईल, हाच उद्देश आहे. त्याचं पण मी जसं बोललो, उल्हासनगरमध्ये काँग्रेस पक्षाच्या पण काही आमच्या लोकांनी फॉर्म भरलेला आहे. पण इथे प्रमुख दावेदारी ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आहे. शरद पवार गटाचे त्यांचा निर्णय जे काही येईल त्यामध्ये त्यांचा जो काही उमेदवार ठरेल, आम्ही आता आमचा एकच लक्ष आहे की ही जी असंवेदनशील ही जी सरकार आहे, ही जी, जसे आमचे आदित्य ठाकरे बोलतात, आमचे नानाभाऊ पटेल नेहमीच म्हणतात की ही इल्लीगल एक सरकार आहे, सगळे तोड मारून सर्व कायद्यांना बाजूला ठेवून सरकार बनलेली आहे. हिला घरी बसवायसाठी प्रत्येक कार्यकर्ता सज्ज व्हायसाठी या तयारीला लागला. यात्रा किती दिवसापासून? आज 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीपासून निवडणूकचा संपेपर्यंत, ज्या दिवशीपर्यंत निवडणूक संपणार तोपर्यंत प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता आपापल्या एरियामध्ये, आपापल्या वॉर्डनी आहे. यात्रा किती दिवसापासून? आज 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीपासून निवडणूकचा संपेपर्यंत, ज्या दिवशीपर्यंत निवडणूक संपणार तोपर्यंत प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता आपापल्या एरियामध्ये, आपापल्या वॉर्डनी आहे. आणि मी स्वतः व्यक्तिशः अंबरनाथ विधानसभेचं
उल्हासनगर 4-5 नंबरचे जेवढे वॉर्ड आणि मग अंबरनाथचे जे काय वॉर्ड आहेत, वॉर्ड निहाय प्रत्येक जागी तिकडच्या नागरिकांना भेट असेल, तिकडचे महत्वाचे जे लोक असतील, सामाजिक चळवळीतले लोक असतील, आमच्या विचारधाराचे लोक असतील, त्या मानणारे लोक असतील, तिकडले धार्मिक स्थळ असतील, तिथले नागरी प्रश्न असतील, हे सर्व जाणून घेण्यासाठी आम्ही स्वतः फिरणार. और कुछ नहीं, एक हिंदी में ये करेंगे क्या? हाँ. नाही और कुछ. बघा, अंबरनाथ विधानसभेचे वेगळे प्रश्न आहेत, उल्हासनगरचे आपले वेगळे प्रश्न आहेत आणि अंबरनाथ विधानसभामध्ये 2 भाग आहे. आता त्या विधानसभेचं नाव अंबरनाथ विधानसभा आहे, तर तिकडचे आमदार फक्त अंबरनाथच बघतात, उल्हासनगर त्यांच्या कार्यक्षेत्रातच नाहीये. 15 वर्ष झाले त्या आमदारांना एक साधं कार्यालय ते 4 नंबर 5 नंबरच्या नागरिकांसाठी टाकू शकले नाहीये. आता नागरिक 4 नंबर 5 नंबरचे एवढा लांब त्यांच्या कार्यालयात कुठे जाणार? म्हणजे एक बेसिक सुविधा असेल. 4 नंबर 5 नंबरची जी इतकी वाईट परिस्थिती आहे, रस्ते असतील, प्रदूषण असेल, पाण्याची समस्या, 10 दिवसापासून तिथे पाणी नाही लोकांना, लोक दरदर भटकत आहेत. डम्पिंगचा प्रश्न मध्ये डम्पिंगमध्ये त्यांनी कमिटमेंट केलं होतं 3 वर्षा पहिले की 2 महिन्यात डम्पिंग हटणार आहे. डम्पिंगचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, तसाच अंबरनाथचा आपला वेगळा प्रश्न आहे. अंबरनाथमध्ये प्रदूषणाचा खूप मोठा प्रश्न आहे, लॉ अँड ऑर्डरचा खूप मोठा प्रश्न आहे, एवढी मोठी इंडस्ट्री असताना रोजगाराचा प्रश्न आहे. फक्त आम्ही काही रस्ते एवढे अब्जो कोटी आणले, हे बघा. आता सरकार आहे, मुख्यमंत्री या जिल्ह्याचे आहे, तर साहजिक आहे की काही ना काही फंड येणार, पण त्या फंडचा किती उपयोग झाला आणि ते फंड खऱ्या अर्थाने तेवढा वापरण्यात आला का? फक्त तिकडचे जे त्यांनी त्यांची ठेकेदाराची एक फौज बनवली, त्या ठेकेदारांचा त्याच्यात फायदा होत आहे. बाकी कॉन्क्रीट रस्त्यामध्ये पॉटल होणारे रस्ते असे बनवत आहेत. कॉन्क्रीट रस्त्यात पॉटल कुठे होतात? अंबरनाथमध्ये बघा तुम्ही फिरून. आणि साफसफाईचा असेल, कचऱ्याची समस्या असेल, असे भरपूर प्रश्न आहे. हे सर्व प्रश्न आम्ही तेच म्हणतोय की आम्ही यांचं हे जे खोटं बोलत आहेत हे लोकांपर्यंत सत्य नेण्याचं काम याच्यातून करतो. आमदारांनी कोट्यवधींचा निधी आणला. नाही, कोट्यवधींचा निधी आणला. मला सांगा, पाणी प्रश्नासाठी एवढे करोडो रुपये आले, ड्रेनेज लाईनसाठी एवढे पैसे आले, काम त्या पद्धतीने होत आहे का? आणि अंबरनाथमध्ये आता एका बाजूला खासदारांचं म्हणणं होतं की त्यांनी लोकसभेमध्ये सांगितलं की आम्ही एवढा निधी आणला, माझ्या माध्यमातून हे काम झालंय. त्याच कामाचा श्रेय पुन्हा आमदार पण घेतो. ठीक आहे, एकाच पक्षाचे आहेत, पण जे खऱ्या अर्थाने किती सारे प्रकल्प, आता नाट्यगृहाचं काम किती वर्षापासून रखडलेलं आहे. असे आरोग्य, दोन डॉक्टर असताना अंबरनाथमध्ये आरोग्याचे योग्य सुविधा नाहीये. मी बोललो ना, साहजिक आहे, रस्ते होणारच, कारण की मुख्यमंत्री त्या जिल्ह्याचा आहे, तर रस्ते काही झाले असतील, पण किती भागात रस्ते व्यवस्थित झालेले नाहीये. म्हणजे एक कॉस्मेटिक काम झालेलं आहे, आपण म्हणू. वरच्यावर दिसणारं सगळं चांगलं आहे आणि आतून सर्व खोकले धावे. नाही, तेच मी म्हणलं की हे दुर्दैव आहे की आपल्याला 2 डॉक्टर प्रतिनिधी असताना अंबरनाथमध्ये विशेषतः आणि उल्हासनगरला पण आरोग्याची आतापर्यंत सुविधा झालेली नाहीये. फक्त आताही जे पेपरमध्ये येते की हे होणार आहे, हे झालेलं आहे. हॉस्पिटलचे आता सेंट्रल हॉस्पिटलमध्ये जो पूर्ण मुरबाड पासून लोक येतात, तिथे पण आतापर्यंत ही परिस्थिती आहे. त्यामुळे आरोग्याची सुविधा आपल्याकडे नाहीये. ती योग्य आरोग्याची सुविधा एवढ्या वर्षात ते उभारू शकलेले नाहीये. प्राथमिक आरोग्य केंद्र नाहीये जनतेसाठी. आजही लोकांना दुसरीकडे लांब जावं लागते, ठाणे सिव्हिलला जावं लागते, कळव्याला जावं लागते. ही अतिशय दुर्दैवी बाब. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.